सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग जत रस्त्यालगत लावलेली वृक्ष लागवड जाळली, दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. जत तालुका प्रतिनिधी. वळसंग ते जत या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने करण्यात आलेली वृक्ष लागवड काही शेतकऱ्यांनी जाळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांचे नुकसान झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वळसंग जत मार्गावर काही वर्षापूर्वी शासनाच्या विविध पर्यावरणपूरक योजनांअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली होती. या झाडांची नियमित निगा राखण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी पाणी घालणे, कुंपण करणे तसेच देखभाल करण्याचे कामही करण्यात येत होते. त्यामुळे या मार्गावरील अनेक झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि परिसराला हिरवाईचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र अलीकडे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बांध पेटवताना रस्त्यालगत असलेल्या झाडांना आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीत अनेक मोठमोठी झाडे जळून खाक झाली असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या खर्चातून वाढवलेल्या या झाडांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड करत असते. त्याचबरोबर वृक्षाचे संगोपन करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. मात्र काही ठिकाणी निष्काळजीपणा किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे अशा प्रकारे झाडांचे नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित घटनेची तातडीने चौकशी करून झाडे जाळणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शेतकऱ्यांना जनजागृती करून सूचनाही देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार करावा. तसेच ज्या ठिकाणी झाडे जळाली आहेत त्या ठिकाणी पुन्हा वृक्ष लागवड करावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे. वळसंग जत मार्गावरील हिरवाई टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.